चला तर वेळ वाया न घालता आपण टाईप 1 ला सुरुवात करू। आता लेक्चर चालू झालं। लेक्चर चालू झालं की सगळ्यात पहिले एक काम करायचं आहे, एक वही घ्यायची छानपैकी मस्त रफ वही घ्यायची नाही, चांगली घेईन बाबा, तुझ्याकडे पैसे आहेत ना, चांगली वही घ्यायची एक नंबर। आणि मी ज्या ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने तू शिकत चालायचं। आता तू सगळ्यात पहिले काम काय, हेडिंग टाक, टाईप 1। आता गणित चालू झाले, पहिले सोपे आहे ना सांगेन, पहिलेच अवघड सांगितलं तू पळून जाशील, तू डबल येशील का, मग काय म्हणशील मास्तर लय अवघडच शिकवते। आणि असं नाही बाबा, दुनिया लय खराब आहे, मी किती सोपं शिकवलं मग मी सोप्यातून एकदा शिकवणं चालू केलं, समजा मी आता लय सोपं शिकवलं, पोरं काय म्हणतात मास्तर लय सोपं शिकवते, तसं नसते भाऊ। पहिली पायरी जेव्हा तू चढता येईल तेव्हा तिसरी पायरीवर जाता येईल ना, दुसऱ्या तिसऱ्या तेव्हाच जाशील ना, डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर उडी मारतो तोंड फुटोस तोर, तसं जमते का नाही। आता टाईप 1 आहे, पहिले सोपे गणित आहेत, तू लय हुशार असतील तर हे भाग स्किप कर। हा चला उदाहरणाला सुरुवात करतो। -17 + 12 × 2 हे छोटं उदाहरण आहे। टाईप 2 मध्ये आपण याच्या पुढचे उदाहरण पाहू, आणखी मोठमोठे, त्यामुळे काळजी करायचं काय काम नाही, फक्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचं तुझं काम आहे, तेवढं काम तू प्रॉपर करायचं। इकडे पहा आता, -17 + 12 × 2 नियम काय म्हणते, रेखांचे भागू बेओ, कुठं रेख दिसायली का तुला या उदाहरणात, कुठं रेख दिसायली का वरी अशी असलेली, रेख दिसायली नाही, कंस कुठं दिसायला का, साचीचे कुठं दिसायला का, भागाकार कुठं दिसायला का, गुणाकार दिसला का, 12 × 2 गुणाकार दिसला। मग सगळ्यात पहिले तुझं काम काय आहे, गुणाकार घ्यायचा। तुझ्या सोयीसाठी तू एक मेथड आता अवलंबून घे, ही माझी मेथड आहे, सोपी मेथड आहे। जे पहिले उचलायचं म्हणजे जे पहिले सोडवायचं तिच्या खाली तू अंडरलाईन करून ठेवायची, बाकी सगळं जशात तसंच लिहायचं। -17 अधिक पण जशात तसे येतील। आता काय करशील, 12 × 2 12 × 2 किती येतात 24। आजपासून 4-5 दिवसात पाढे पाठ करून टाक भाऊ। 30 पर्यंत पाढे पाठ नाही केले चालतात, 25 पर्यंत कराच लागतील, 25 पर्यंत पाढे, 30 पर्यंत वर्ग आणि लय 15 पर्यंत घन, एवढं पाठ करणं तुझं काम आहे। आता -17 + 24 असं पाहिलं की तू जरासं भाव चालतो, यालाच आपण काय लिहू शकतो, 24 - 17 लिहू शकतो का, याच गणिताला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 24 मधून 17 गेले, 17 अधिक 7 24 होतात ना, मग 24 - 17 7 होतात। मोठ्या संख्येचे चिन्ह वजाबाकी तर होईनच, मोठ्या संख्येचे चिन्ह लागेल, म्हणजे उत्तर काय 7। समजलं, चला पुढचं गणित घे, हे गणित पुसून टाक। आता इकडं काळजीपूर्वक लक्ष दे, प्लस मायनस मध्ये गेम कसा होते ते पाय एकदा। 6 अधिक -1 प्लस 2 मायनस -1। आता मला सांगा, मला एक गोष्ट सांगा, इथं कंस आहे, कंसात एकच संख्या आहे, दुसरी कोणती संख्या आहे का। जर रेखांचे भागू बेओ या मेथडनं तुला जायचं, या स्टेपनं तुला जायचं, पण कंस दिलेला आहे ठीक आहे मान्य, पण कंसात एकच संख्या आहे ना, एक संख्येशी काय करशील तू, दोघं मित्र एका याच्यात राहिले, कंसात दोघं समजा मित्र आहेत, एका कंसात राहिले तर काहीतरी होईल, पण एकटाच राहिल्यावर काय होईल, त्याच्यामुळे हे कंस आहे पण कंस लागूही होत नाही, तेवढं तुझे ध्यानात येणं गरजेचं आहे। आता इकडे पहा, 6 हे पहा, हे जे ब्रॅकेट असते म्हणजे कंस जे असते ते गुणाकारात असते, हे तुला माहिती आहे। प्लस इंटू मायनस, मी मागच्या लेक्चर मध्ये काय सांगितले होते, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकाराचे नियम सांगितले होते, काय ते लक्षात येत का, ते पाठ करून टाक। प्लस इंटू मायनस काय येत असते मायनस, हे काय प्लस जशात तसं 2, मायनस इंटू मायनस काय होत असते प्लस, ही गोष्ट लक्षात घे, ही गोष्ट जरा लक्षात घे, आवर्जून लक्षात घे ही गोष्ट। 6 - 1 आले 5 अधिक 2 + 1 आले 3, 5 × 3 8, हे आलं व्हेरीफाईड उत्तर। चल घे दुसरा प्रश्न घे। -15 - 119 भागिले -17, इथं तुझा परफेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समज कसं सोडवशील। जेव्हा तुझ्या समोर बॉडमास आला, सगळ्यात पहिले मी सांगतो ते काम करायचं, ज्या संख्या भागाकारात आहेत त्या पहिले भागाकारात जाऊ द्यायच्या, मग गणिताला हात लावायचा, तोपर्यंत जशी तशी मांडणी जशी आहे तशीच राहू द्यायची। आता 15 - 119 हे जे भागिले आहेत ते मी अशी लिहू शकतो का -17, अशी लिहू शकतो। आता मला सांग,
बेरीज वजाबाकीसाठी एक नियम, गुणाकार भागाकारासाठी एक नियम. मायनस इंटू मायनस मी काय म्हणलं होतं, प्लस. तसंच मायनस डिवायडेड बाय मायनस काय होणार आहे, प्लस. मग हे कटलं हो, हे कटलं, इथे येत असते प्लस. 17 7 119, 17चा पाडापाठ आहे का. आणि हे 15, 15 आणि 7 22. तुझ्या मनात विचार फिरला, 17 7 119 असं करशील. 15 मायनस 7, 15तून 7 गेले 8. हे बी उत्तर ऑप्शन मध्ये असते. पण हे तो मारलं की तो मार्क गेला. बोंबलला तू, सगळं बोंबललं. गणित येत होतं, सगळं झालं, पण ते प्लस मायनस मुळे तू बोंबलला. झालं नाही कार्यक्रम तो. हे कार्यक्रम असा होते, लक्षात घे. जास्त हुशार नाही बनायचं भाऊ. आणखी एक गणित पाहू असंच. 4 नंबरचं गणित टाक. -13 - 32 भागिले -8. चल हे सोडव गणित. चला गणित सोडव. आहे याच्या पहिले आपण असं गणित सोडवलेलं, हे सोडून पहा येते का. पाहिलं करून पहा, लक्षात घ्या, इकडे पहा. -13 - 32. सगळ्यात पहिले मी काय म्हणलं, जसं तुझ समोर बॉडमासचं उदाहरण आलं, भागिले जी संख्या आहे ती पहिली छेदात जाऊ द्यायची, बस. बाकी कशालाच हात लावायचं नाही. भागिले मी असं लिहू शकतो का, -8 लिहू शकतो. म्हणजे -13. आता लक्षात घे बाबा, मायनस इंटू मायनस काय होते, प्लस. 8 × 8, 8 × 32. -13 + 4 म्हणजे -13 + 4. 13तून 4 गेले, 13तून 4 गेले, 9 उरले. +9 असते, तू मेला. इथं 13तून 4 गेले, -9 येतात भाऊ. -13 ग्रेटर द व्हॅल्यू ग्रेटर द साईन. -9 उत्तर आहे व्हेरीफाईड. ऑप्शन मध्ये +9 बी असते. मग तू मारतो, मग तुला वाटतं पेपर लय चांगला गेलता, मग बोंबला. हा हा हा. चला आता 1-2 गणित देतो, ती तुम्ही लिहून घ्या, तुम्हीच करा. चला विद्यार्थी मित्रांनो, सोडवा हे गणित. हे गणित सोडवा, मला कमेंट करून सांगा याचे उत्तर काय आहेत. चला पाहू पुढचा टाईप. चला विद्यार्थ्यांनो, सुरुवात करूया टाईप 2 ला. हे गणित लिहून घ्या. 2 + 8 × 2 + 45 भागिले 3. आणि ऑप्शन आहेत तुमचे 33 35 30 42. अशा प्रकारचं गणित आल्यावर कसं सोडवायचं. पहिल्या टाईप मध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा आपल्याला समजलं की जास्तीत जास्त 2 ते 3 क्रिया होत्या. बेरीज होती, वजाबाकी होती, भागाकार होता. पण एका ह्याच्यात नव्हते. लय भागाकार, बेरीज किंवा गुणाकार अशा संख्या होत्या आणि असे क्वेश्चन पण होते. आता पाहू आपण पूर्ण कार्यक्रम काय आहे. अशा वेळेस गणित तुमच्या समोर आलं की एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची. फक्त ही जी भागिले संख्या असते ती अंश आणि छेदाच्या स्वरूपात आणायची, बस एवढंच करायचं. नंतर गणिताला हात लावायचा, तोपर्यंत काहीच करायचं नाही, तोपर्यंत उड्या मारायच्याच नाही. इकडे पहा, 2 + 8 × 2 + 45 भागिले 3. आता आलं अंश आणि छेदाच्या स्वरूपात आले, म्हणजे 45 भागिले 3. या भागिले 3 ला मी असं लिहू शकतो. एवढं आलं, त्याच्या पुढचं आपलं काम आपोआप सोपं होऊन जाते. सगळ्यात पहिले भागाकार करायचा, बाकी कशालाच हात लावायचा नाही. 2 + 8 × 2 + 15 × 45 किंवा 3 × 1 = 3 उरला 1, 3 × 5 = 15. किती आले, 15. असं गणित आलं. आता काय करायचं, भागाकारचं सुटला. भागाकाराच्या नंतर क्रम कशाचा आहे, गुणाकाराचा. मग गुणाकाराची वर अशी रेघ मारायची आपल्या सोयीसाठी, किंवा अशी खाली रेघ मारायची आणि हे पहिले सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 2 + 8 × 2 = 16 + 15. 16 आणि 2 18 + 15. 18 आणि 15 किती होतात, 33. माझं उत्तर किती, ऑप्शन नंबर 1. आशा करतो नक्कीच समजलं असेल. अशाच प्रकारे आपण आणखी उदाहरण पाहू. हे लिहून घ्या गणित. कुठं काय झालं ते नीट लक्षात घ्या, त्या हिशोबाने कार्यक्रम करायचा. चला 2 नंबरचं गणित टाका. गणित लिहून घ्या.
-19 प्लस 8 गुणिले -5 प्लस 52/4. बॉडमास प्रकारात कितीही मोठं उदाहरण असलं तर त्याला भियायचं काम नसते. भिलं की माणूस गेलं. जो डर गया समजू पर गया, असं काम आहे भाऊ. हे गणित आहे का नाही. सगळ्यात पहिले आपल्या कामाचं काय आहे, कंस. कंसात एकच संख्या आहे म्हणजे ती काही कामाची आहे का नाही, म्हणजे ते कंसच काही कामे नाही. कंस नाही असं समजा, ते उगं प्लस मायनस साठी दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं इथं काय, भागाकार. या क्रमाने आपण गेलो कंची भागू बेव, काय येणार सगळ्यात पहिले भागाकार. मग भागाकारातली जी संख्या आहे ती अशी न लिहिता अशी भागाकारात लिहून टाकायची. कशी, ते इकडे पहा. -19 प्लस 8 गुणिले -5 प्लस 52/4. अशा वेळेस पाढे पाठ करणं गरजेचं आहे. इकडे लक्ष द्या. -19 प्लस 8 गुणिले -5. सगळ्यात आधी फक्त भागाकार सोडवायचा. 13चा पाढा पाठ पाहिजे. 13 × 13 13 × 52 म्हणजे इथे किती येऊ शकतात, 13. आता मला सांगा, भागाकार संपला, भागाकाराची क्रिया झाली. आता राहिलं काय, गुणाकार. गुणाकाराच्या खाली अशी रेघ मारतो माझ्या सोयीसाठी. अशी रेघ मारत नसतात पण माझ्या सोयीसाठी मी मारतो. म्हणजे तुम्ही मारा. हे मला सोडवायचे का, मला पेपर द्यायचा का, तुम्हाला द्यायचा ना. मग त्याच्यामुळे तुम्ही असं करा. -19. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्लस हे स्वतः 8 प्लस आहे. प्लस इंटू मायनस काय होत असते, मायनस. नियम नक्की पाठ करा, लक्षात पैसस्तोर पाठ करा. प्लस इंटू मायनस काय होत असते, मायनस. म्हणजे हे किती आले, -40 प्लस 13. किती आलं, प्लस 13. आता इकडे पहा, प्लस इंटू मायनस काय होत असते, मायनस. म्हणजे -19 -40 अधिक 13. इथं तुमचा गेम होते. -19 आणि -40. तू काय करतो बाबा, 40 मधून 19 घालतो, जे येणार तू उत्तर 21 लिहितो, मग तुझा गेम होते. पण तसं नसते बापा. इकडं पाय, 19 आणि 40 किती होतात, 40 आणि 10 50, 50 आणि 9 59. हे होतात -59 अधिक 13. 59 मधून 13 गेले, 9तून 3 गेले 6, 5तून 1 गेला, 5तून 1 गेला 4. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे उत्तर किती आहे, -46. अशी मांडणी आली पाहिजे भाऊ. अशी मांडणी येण्याचा अर्थ तुझा क्रम बरोबर आहे. तू बरोबर क्रमाक्रमाने गणित सोडवायला, तुझं काही चुकायला नाही. फक्त लक्ष देता, गणित सोडवताना प्लस मायनस वर जरा लक्ष देऊन गणित सोडवायचे बस. हे गणित लिहून घ्या. चला आणखी एक गणित घ्या. 3 नंबरचं गणित लिहून घ्या. 31 अधिक 7 गुणिले 3 प्लस 48/4. हे तुम्हाला सोपं जाईल असं मला वाटते, कारण इथं प्लस मायनस जास्त करून काही नाही, सगळे प्लस मध्ये आहेत, त्यामुळे सोपं जाईल. मांडणी करताना मी सांगतो त्याप्रमाणे ही जी संख्या आहे 48/4 हिला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहायचे. सगळ्यात पहिलं काम तेच, बाकी काहीच करायचं नाही. 31 अधिक 7 गुणिले 3 प्लस 48/4. मग राहील काय, आता भागाकार सगळ्यात पहिले करायचा. 31 अधिक 7 गुणिले 3 प्लस 4 × 1 4, 4 × 2 8 म्हणजे 12 × 4 48. आता भागाकार झाला. आता वेळ कशाची आली, गुणाकाराची. म्हणजे 31 हे अधिक जशाल तसं, 7 × 21 अधिक 12 जशाल तशी. आता यांची बेरीज कशी करायची, डायरेक्ट 1 × 1 2, 2 × 2 4, 3 × 2 5, 5 × 1 6. म्हणजे उत्तर किती आलं, 64. समजलं, नक्कीच समजलं असेल. चला लिहून घ्या हे गणित. चला पुढचा क्रमांक टाका. 4 क्रमांक टाका. 7 - 7 गुणिले 7 प्लस 7/7. अशी गणित जास्त करून येतात परीक्षेत. अशा स्वरूपाची गणित जास्त करून येतात, त्यामुळे याची तयारी करत चला. कसं असं गणित आल्यावर कसं सोडवायचे पहा, लक्ष द्या. 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. 7 - 7 गुणिले 7 प्लस 7. माझ्या मांडणीप्रमाणे 7/7 असं आलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, भागाकार सगळ्यात पहिले करायचा. 7 - 7 गुणिले 7 हे अधिक जशाल तसं
7 1 7, 7 7 कटत नसतात भैया, 7 7 कटत नसतात, 7 1 7 असते, इथं 1 असते, प्लस 1 लिहिल्या जात नाही, मग गेम होते 7 मायनस. आता काय आलं, गुणाकार आहे, म्हणजे गुणाकार सगळ्यात पहिले करावं लागेल. 7 7 49 अधिक 1. मला सांगा, हे 7 प्लस आहेत, हे 1 प्लस आहेत, याची बेरीज करून टाकतो, प्लस प्लसची. 7 आणि 1 8 मायनस 49. आता 49 मधून 8 गेले, 41 आणि 8 49 होतात का? तसंच 49 मधून 8 गेले, 41 उरले. 41 तर उरले, पण चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे उत्तर किती आहे? -41. बरोबर आहे का? चला लिहून घ्या. चला पुढचं एक गणित सोडवा. 5 क्रमांक टाका. -17 अधिक 6 गुणिले -4 प्लस 84 भागिले 6. आशा करतो हे पण गणित तुम्हाला नक्की जमेल. तरी एकदा पाहू आपण काय काय नाही, नाहीतर मी तुम्हाला उदाहरणं देणारच आहे, तशी काही पाहायचं काम नाही. 17 प्लस 6 गुणिले -4 प्लस 84 भागिले 6. सगळ्यात पहिले आपली अशी मांडणी जमली पाहिजे. अशी मांडणी जमली की असं समजायचं आपल्याला गणित जमू शकते. -17 अधिक 6 गुणिले -4 प्लस किती चौक किती सगळं 84, 14 सगळं 84, तर किंवा 6 1 6 उरले 2, 6 चौक 24, 14 सगळं 84 आले. आता भागाकार संपला, आता वेळ कशाची आली? गुणाकाराची. पण लक्ष दे, 6 प्लस 1 गुणिला -4 आहे, प्लस इंटू मायनस काय होणार आहे? मायनस, म्हणजे -17 अधिक इन ब्रॅकेट 6 चौक 24, म्हणजे -24 येतील का? -24 अधिक 14. आता प्लस इंटू मायनस काय होत असते? मायनस, म्हणजे -17 -24 प्लस 14. लक्षात आलं? आता गणित सोडवताना एकदम सोप्या पद्धतीने कसं जाईल याप्रमाणे आपण आपल्याला सोपं केलं पाहिजे. शेवटी पेपर कोणाला द्यायचं असते? आपल्याला. म्हणजे आपल्याला सोपं काय जाईल असं करायचं. मला सांगा, -17 मधून 14 जाऊ शकतात का? -17 मधून 14 जाऊ शकतात. समजा 17तून 14 गेले, किती उरतात? 3. चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे किती आलं? -3. आणि हे -24. मायनस आणि मायनस काय होत असते? प्लस. पण बेरीज जरी केली तरी ती मायनस मध्ये येणार. 24 आणि 3 27 करायचं आणि चिन्ह मायनसचं देऊन टाकायचं. -27 हे व्हेरीफाईड उत्तर आहे. समजलं? नक्कीच समजलं असेल. चला आणखी एक गणित लिहून घ्या. आणखी एक गणित लिहून घ्या. किती नंबर आहे पोरं? 6 नंबरचं गणित आहे. चला, 30 मायनस 10 गुणिले 2 प्लस 4 मायनस 12 भागिले 6 असं गणित दिलेलं आहे. गणित कसं सोडवायचं? सगळ्यात पहिले भागाकार दिसला, सगळ्यात पहिले भागाकार उचलायचा. किंवा जेव्हा कंस अशा काही गोष्टी नसतील तेव्हा पुढच्या टाइप मध्ये कंस बी येणार आहेत. पण सध्या भागाकारच पाहायला आपण. आता सध्या सगळ्यात पहिले भागाकारच यायला. सगळ्यात पहिले कोणतं घ्यायचं? भागाकाराचं. पूर्ण गणित जशात तसं लिहायचं. सगळ्यात पहिलं काम तुझं तेच. 30 मायनस 10 गुणिले 2 प्लस 4 मायनस 12 भागिले 6 असं येणार आहे. सगळ्यात पहिले भागाकार करायचा. 30 मायनस 10 गुणिले 2 प्लस 4, 6 1 6, 6 2 12 प्लस इंटू मायनस काय होत असते? मायनस. 6 2 12 म्हणजे किती राहिले? 2. आता काय झालं? आता काय राहिलं? भागाकार झाला. आता वेळ आली गुणाकाराची. -10 इंटू 2 दिसायले का? ते सगळ्यात पहिले घ्यावं लागतील का? म्हणजे 30 मायनस 10 दुनी 20 प्लस 4 मायनस 2. समजा 30 मधून 20 गेले, किती उरतात? ते 10 प्लस 4तून 2 गेले, किती उरतात? 2. 10 2 12. 12 उत्तर आलं का? चला सगळे गणित जमले का पहा. चेक करत चला. आता बाकीचे गणित देते तुम्हाला, ते सोडून घ्या. चला विद्यार्थ्यांनो, आशा करतो व्हिडिओ नक्कीच समजला असेल. त्याच पद्धतीने मी ज्या पद्धतीने शिकवले त्याच पद्धतीने हे चारही गणित तुम्ही होमवर्क साठी करून पहा. हे तुमच्या समोर ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन यासाठी दिले की आपलं बरोबर आहे का नाही, याच्यातलं एखादं ऑप्शन आलं तर आपलं बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहेत. मी जसं शिकवलं त्या पद्धतीने सोडवा. विजय नक्कीच तुमचा होईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.